नीताताई राजेंद्र शेंबेकर, संजीव महादेव शेंबेकर, तसंच माननीय गुलाबराव दादासाहेब मुळीक, त्यांच्या घरातले आत्ता आलेले सर्व त्यांचे प्रतिनिधी, ॲडव्होकेट दत्तात्रयराव सदाशिवराव करंदीकर, कृष्णाजी महादेव भोंगळे, डी जगताप, दुळाजी बाजीराव कोकरे, शंकरराव माधवराव तावरे, माधवराव गेनबा तावरे, भागुजी दादासाहेब पोनकुले, भालचंद्र अनंतराव तावरे, ह्या सर्व मान्यवरांनी 1955ला लावलेलं माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं रोपटं आज त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे। मी आज 2025 ते 2030 ह्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा कारभार 19,750 सभासदांचा कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय आज आपल्या सर्वांच्या निमित्तानं घ्यायचा आहे। आणि त्याबद्दल माझ्या आधी अनेक मान्यवरांनी आपली आपली भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला। त्याच्या आधी माळेगाव कारखान्याचे हे जे शिल्पकार आहेत त्या शिल्पकारांना मी अभिवादन करतो, त्यांच्यापुढे नतमस्तक होतो। त्यांच्यामुळं आज इथं आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता निश्चितपणे एक चांगलं काम झालेलं आहे, ह्याची आठवण देखील मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं करतो। इथं उपस्थित असणारे मामा, तसंच प्रदीप गारडकर, केशवराव बाप्पू जगताप, पृथ्वीराजजी जाचक, पुरुषोत्तम जगताप, बाळासाहेब तावरे, सतीश भैया काकडे, विश्वासराव देवकाते, मदनराव देवकाते, राजवर्धन शिंदे, सुरेश पालवे, संभाजी होळकर, विश्वास अटोळे, अविनाश गोपने, दत्तात्रय येळे, राजेंद्र ढवाण, सुनील पवार, सुभाष सोमानी, बाळासाहेब कोळेकर, सागर जाधव, रणजित तावरे, संजय कोकरे, तानाजी देवकाते, तानाजी करचे, प्रमोद काकडे, सचिन सातो, पोपटराव बुरुंगुले, पोपटराव गावडे, प्रशांत काटे, दीपक तावरे, संजय भोसले, किरण तावरे, ॲडव्होकेट रवींद्र माने, मिलिंद कांबळे, बपुराव गवळी, अरुण सकट, धनवान वदक, अभिजित काकडे, रविराज तावरे, राजेंद्र जगताप, शिवाजी काळे, यशवंत भोपळे, रामदास सी आटोळे, सुनील भगत, अशोकराव जगताप, विजयराव गालिंदे, मनोज तुपे, संजय काटे, त्याचबरोबर लक्ष्मण गोफणे, प्रणिता खोमणे, अनिल वाघमोडे, विक्रम भोसले, अनिता गायकवाड, सतीश तावरे, नवनाथ बल्लाळ, ज्ञानेश्वर कौले, रोहित कोकरे, लालासाहेब माळशिकरे, कुलदीप तावरे, वसंतराव तावरे, संदीप जगताप, प्रकाशराव देवकाते, ज्योतिताई लडकत, शहाजी गावडे, अविनाश बांदेल, तुकाराम पाटील, अनेक माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचक्रोशीतील जमलेले सर्व माझे शेतकरी बांधव, सभासद, सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, जर कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर वेळ बराच झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी कृपा करून नाराज होऊ नका। जमलेल्या सगळ्या माझ्या बांधवांनो, आपल्या सर्वांच्या प्रपंचाचा आधार आणि बारामती तालुक्याचा भाग्यविधाता, हजारोंच्या हाताला काम आणि श्रमाला आणि कामाला योग्य दाम देणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला, मतदानाला आता अवघा 1 दिवस बाकी राहिलेला आहे। आजचा दिवस जवळपास गेला, उद्याचा 1 दिवस शनिवारचा आहे आणि परवा मतदान सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे। सर्व मान्यवरांनी माझ्या आधी भाषण करताना बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। मी कमीत कमी त्या रिपीट कशा होतील हा प्रयत्न माझ्याकडनं होईल। माळेगावच्या या पवित्र भूमीमध्ये श्री नीलकंठेश्वर पॅनलचा प्रचार सांगता सभेसाठी आपण सर्वजण जमलो आहेत, परंतु ह्या सभेला श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या कारखान्याच्या माझ्या ऊस उत्पादक सभासदांना, ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना, कामगारांना आणि माझ्या तमाम बंधू भगिनींना मी मनापासून आपण एवढ्या प्रचंड संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल लाख लाख धन्यवाद देतो। आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। शेंबेकर परिवार असेल, मुळीक परिवार असेल, त्याच्यामध्ये इतर मान्यवर असतील, हे पण आज उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो।
माळेगावचा आराध्य दैवत असणारा नागेश्वराच्या चरणी मी नतमस्तक होतो। कारखान्याच्या सभासदांच्या आणि माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या श्रमाला, कामगारांच्या घामाला योग्य दाम देण्याची शक्ती आम्हाला श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या संचालक बोर्डाला, उमेदवारांना श्री नागेश्वरांनी द्यावी अशी नागेश्वर चरणी मी साकडा देखील घालतो। श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या निमित्तानं मी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये फिरतोय। आपण पण फिरताय, आपण पण प्रचार करताय। प्रत्येक ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी, त्याचबरोबर माझा सभासद बंधू भगिनी ज्या प्रकारे मळदचा अपवाद वगळता बाकीच्या सगळ्या ठिकाणी माझ्या ज्या सभा झाल्या त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्या सभासदांनी दिला, माझ्या सहकाऱ्यांनी दिला। त्यामध्ये हा प्रतिसाद ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा उत्साह वाढतो। सर्व सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर आपलं श्री नीलकंठेश्वर पॅनल आणि त्या पॅनलची खूण कब्बशी हे पॅनल नक्की विजयी होईल। हे सभा बघितल्यानंतर ही सांगता सभा नाही तर ही विजयाची सभा आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। पण गाफील राहू नका। रात्र वैरायची हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे। मगाशी रामदास आठवलेंनी सांगितलेलं, इतर माझ्या मान्यवरांनी सांगितलेलं, ही गोष्ट लक्षात घ्या। पृथ्वीराज बापू, दत्तामाव भरणे, सतीश भैया काकडे, प्रदीप गारटकर, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, ह्या बारामती तालुक्यामध्ये आम्ही लोकांनी सर्वांनी मिळून जे काम उभं केलेलं आहे ते काम पाहिल्यानंतर कुणी मायेचा लाल आमचा पराभव करू शकत नाही। पुढं आमचेच लोक आमचा पराभव करतात। मी अनेक ठिकाणी सांगितलंय, सर्वसामान्य मतदार आहे ना, तो मला मतदान करतो, तो माझा ऐकतो, तो माझा प्रतिसाद देतो। पण जे पुढारी आहे, कुणाला चेअरमन व्हायचंय, कुणाला व्हाईस चेअरमन व्हायचंय, कुणाला डायरेक्टर व्हायचंय, त्यांच्यामध्ये नाही संधी दिली तर माझं मत काही त्यांचं खरं नसतं। अरे तेच सांगतोय बाबा, कुठला घोडा काय तेच सांगतोय, उंट घोडा हत्ती सगळं काही सांगतो। यामध्ये माझी विनंती आहे, आत्ता दंताबामा पोटतिडकीनं सांगत होता, आमचे मदनराव देवकाते असतील, अविनाश गोपडे असतील, त्याच्यामध्ये सुनील पवार असतील किंवा रामदास आठवले असतील, आमच्या शेंबेकर ताईंनी पण त्यांच्या परीनं त्यांची भूमिका मांडण्याचा इथं प्रयत्न केला। मित्रांनो, शेवटी तुमचा सगळ्यांचा प्रपंच त्या साखर कारखान्यावर अवलंबून आहे। केशवराव जगताप वकील साहेबांनी तर एवढं विस्तृत मार्गदर्शन केलं, त्यामध्ये सगळ्या गोष्टीचा त्यांनी अंतर्भाव केला, सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितलेल्या। हे लोक तुमची दिशाभूल करतायत आणि तुम्ही लोक त्याला बळी पडता। मी आज ब वर्गाच्या मतदारांना बोलवलं होतं, त्यांना मी सांगितलं की बाबांनो, तुम्ही 90 मतं मला देता, मग माझ्या महिलांना, माझ्या मागासवर्गीय प्रतिनिधीला, ओबीसी प्रतिनिधीला आणि माझ्या एनटी प्रतिनिधीला का 90 मतं मिळत नाही? का बरं तिथं कमी मतं मिळतात? हे जे काही चालतं हे आता उद्या 5 वर्ष तुम्हाला परवडणार नाही। कारखानदारी राज्यामध्ये कशा परिस्थितीतून जाते हे पृथ्वीराज बापू, इकडं पुरुषोत्तम दादा आणि केशवराव जगतापांना विचारा, ते तीन कारखान्याचे चेअरमन आहेत। मी राज्याचा अर्थमंत्री, नियोजन मंत्री, एक्साइज मिनिस्टर आहे। दत्तामामा क्रीडा, अल्पसंख्याक, अवकाफ खात्याचे मंत्री आहेत। मित्रांनो, फार परिस्थिती वेगळी आहे। अनेक कारखान्यांना आज फायनल बिल देण्याच्या करता देखील त्यांच्याकडे पैसे नाही आहेत। साखर कारखाना संघाने मला निवेदन दिलंय की तुम्ही सॉफ्ट लोन द्या। मागच्या काळामध्ये अशाच पद्धतीने FRP देण्याच्या करता सॉफ्ट लोनचा पर्याय पुढे आला होता। 6% व्याजाने
2% केंद्राने दिले, 2% राज्याने दिले, 2% कारखान्याला सहन करायला लावले आणि त्याच्यातनं फायनल पेमेंट काढलं. ती गोष्ट आपल्या सगळ्यांचं वैभव असणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याला करावी लागत नाही. 5 वर्ष बाळासाहेबांनी, केशवरावांनी आणि त्यांच्या सर्व संचालक बोर्डांनी तो कारखाना चांगला चालवला. हे मी म्हणत नाही, तुम्ही म्हणाल तुमच्याच नेतृत्वाखाली तुम्ही म्हणणारच. शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरून सांगितलं, जाऊन बघा अजित पवारच्या नेतृत्वाखाली माळेगाव आणि सोमेश्वर कारखाना किती भाव देतो. कोल्हापूरला रिकव्हरी 1.5% आपल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे 15 किलो साखर त्यांची जास्त निघते. म्हणजे 15 चोक 60 तरी देखील 500 रुपये जास्त भाव मिळाला पाहिजे, नाही मिळत. ह्याचा कधीतरी विचार करा. आज काही जण सांगतात खिसे फाटेपर्यंत पैसे देणार. अहो नीट शांत डोक्याने विचार करा. कुणाचे खिसे फाटेपर्यंत? त्या दोघा जोडीचे खिसे फाटेपर्यंत पैसे देणार आणि तुम्हाला तसंच ठेवणार. ही अवस्था आहे, ही वस्तुस्थिती आहे. ह्याचा कधीतरी शांतपणे विचार करणार आहेत का नाही? जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा, भावकीचा किंवा कुठल्याही प्रकारचा विचार कृपा करून करू नका. फक्त मगाशी नाबनासनी सांगितलं तसं ज्या पत्रिका मिळतील त्याच्यात कब्बशी शोधा, तिथं शिक्का मारा. ही माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मला स्वच्छतेची आवड आहे, मला संस्था नीटनेटक्यात चालवण्याची आवड आहे, मला आर्थिक शिस्त लावण्याची आवड आहे. तुम्ही अनेक वर्ष मला 91 पासून खासदार आणि 8 वेळेला आमदार केलेला आहे. तुम्ही अनेकांनी माझा स्वभाव बघितलेला आहे, अनेकांनी माझ्या कामाची पद्धत बघितलेली आहे. मी फुशारकी मारत नाही. मी या लोकांचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्यांच्या विश्वासाला कुठं तडा जाऊन दिला जाणार नाही, अशा प्रकारचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम असतं. मित्रांनो, एकंदरीतच हे सगळं काम करत असताना मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची अत्यंत भक्कम अशा प्रकारची आर्थिक परिस्थिती आहे. यापुढे देखील आपला माळेगाव कारखाना चांगल्या लोकांच्या निळकंठेश्वर पॅनलच्या हातात तुम्ही दिला तर आपल्याला सातत्याने महाराष्ट्रामध्ये उत्तम अशा प्रकारचा भाव देण्याची परंपरा जी बाळासाहेब तावरे, जी केशवराव जगताप यांनी चालू ठेवलेली आहे, ती पुढे 5 वर्ष देखील चालू ठेवण्याचा शब्द श्री निळकंठेश्वर पॅनलचा प्रमुख म्हणून मी तुम्हाला देतो. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, काय करायचं हे तुमच्या हातात आहे. कारखान्याच्या सभासदांनी सुद्धा एकदा चांगलं काम करणाऱ्यांना नेहमी मदत केलेली आहे. काही अपवाद वगळता हा आपल्या प्रपंचाचा प्रश्न आहे. इथं कोणतंही राजकारण करण्याचं काम नाही, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं ठाम मत आहे. मित्रांनो, एकंदरीतच आपण जर पाहिलं तर एवढे वेगवेगळे प्रकारचे मुद्दे यांनी काढले. माझं नाव डिक्लेअर झाल्यानंतर पहिल्यांदा काढलं, म्हणले अजित पवार खोटं बोलतायत. 21 उमेदवारांच्या मध्ये ते निवडून आले तर ते ब वर्गाचे प्रतिनिधी आहेत, त्यांना उभंच राहता येणार नाही. ब वर्गाचा प्रतिनिधी असताना तिथं दत्तामामा भरणे बसले, ते चेअरमन झाले. मी तुम्हाला आपल्या माळेगावचा पोटनियम आणलेला आहे आणि तो सहकार आयुक्त कार्यालयातनं आणलेला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था समितीची निवडणूक नियम 2014चे नियम 77 नुसार संस्थेची निवडणूक झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांची निवडणूक तिच्या उपविधीमध्ये तरतुदीप्रमाणे निकाल जाहीर झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत घेण्याची तरतूद आहे. म्हणजे 24चा निकाल झाला की 15 दिवसाच्या आत प्रांताला किंवा निवडणूक अधिकाऱ्याला चेअरमन व्हाईस चेअरमनची निवडणूक लावावी लागते. माळेगाव सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या उपविधीत पोटनियम क्रमांक 26 मध्ये संचालक मंडळाची रचना खालीलप्रमाणे नमूद झालेली आहे. ऊस उत्पादक व्यक्ती सभासदांनी निवडलेले सदस्य 15,
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी 1, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिनिधी 1, महिला प्रतिनिधी 2, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी 1, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी 1, असे 21 प्रतिनिधी निवडून द्यायचे. त्याच्यानंतर हे अजून मी आता बापूंना पण सांगितलं, ती माहिती काढायला सांगितली. पोटनियम क्रमांक 26/2/1 व 26/2/2 प्रमाणे स्वीकृत करावायचे प्रतिनिधी तज्ञ संचालक 2 आणि कार्यलक्षी संचालक 2 असे एकूण स्वीकृत प्रतिनिधी 4 घेता येतात. 4 असे 21 आणि 4 25. त्याच्यामुळं आता 2 स्वीकृत नाही, आता 4 स्वीकृत आहेत. टाळ्या वाजवल्या त्याची बहुतेक इच्छा दिसतीये. वरील पोटनियम क्रमांक 26/2/1 आणि 26/2/2 नुसार नियुक्त स्वीकृत केलेले संचालक यांना चेअरमन व्हाईस चेअरमन म्हणून काम करता येणार नाही, परंतु त्यांचे म्हणणे प्रोसिडिंग बुकात नोंदले जाईल. आणि निवडून आलेल्या 21 संचालकांपैकी कोणताही संचालक चेअरमन अथवा व्हाईस चेअरमन पदावर निवडून येण्यास पात्र राहील. अहो अण्णा आणि काका किती खोटं बोलता. का पायाखालची वाळू घसरायला लागली? का माझ्या मतदारांची सभासदांची दिशाभूल करता? हे जे काही चाललेलं आहे ह्याचा निश्चितपणे तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची आहे. आपलं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. भरपूर सगळीकडे साखर कारखाने निघालेले. ते म्हणतात की अजित पवार आपला कारखाना खाजगी करेल आणि सहकारी तत्वावरचा कारखाना काढून टाकेल. तुम्हाला वाटतं मी असं करेल? वाटतं? मित्रांनो, आपल्या बारामती तालुक्यामध्ये एक देखील सहकारी साखर कारखाना सोडून दुसरा खाजगी कारखाना नाही. आपण कधी करणार पण नाही. मी तर आज देखील माळेगावच्या सभेमध्ये सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीनं सांगतो, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी आपला कारखाना खाजगी होऊ देणार नाही. आता पुढचं मला माहिती नाही, त्याच्यामुळे मी काही पुढचं बोलत नाही. AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला ऊस उत्पादन वाढलं, योग्य बाजार भाव मिळत असेल तर सभासदांच्या गाठीला अजून चांगले पैसे राहतील. आणि हेच तंत्रज्ञान, उच्च तंत्रज्ञान आधारित आमची भूमिका आहे. हे श्री नळकंठेश्वर पॅनल तुम्ही निवडून दिलं. दत्ता मामाला विचारा, मागच्या कॅबिनेटला मंगळवारच्या आम्ही AIच्या जो काही प्रस्ताव होता त्याला मान्यता दिलेली आहे. त्या योजनेला मान्यता दिलेली आहे. 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्याच्यात कृषी खातं पुढाकार घेणार आहे. आपल्याच माणिकराव कोकाटेंच्याकडे ते खातं आहे. त्यामुळं माझा सोमेश्वर, छत्रपती, माळेगाव इथं आहे त्या जमिनीमध्ये निघणारं टनेज आपल्याला 1.5 पटीनं वाढवायचं आहे. ते सिद्ध झालंय. खत निम्म्यावर येतं, बचत होते, पाण्याची बचत होते. पाण्याच्या बाबतीत मी आणि दत्तामामा भरणे सातत्याने तिथं लक्ष ठेवून आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये निरा डावा कालवा, उन्हाळ्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना पाणी लागतं, उन्हाळ्यात कालवा सातत्याने चालू ठेवण्याचं काम आम्ही करतो. कुठेही खंड पडून देत नाही. त्यामुळे आज सकाळी गावडेवाडीला मी आणि मामा सकाळी गेलेलो होतो. संग्राम होता, बाकीचे सहकारी होते. हिरवेगार कांद्याच्या पातेसारखे ऊस आहेत. तुम्ही आठवा, जून महिना लागला की आपले ऊस तरकटायचे. आता जून महिना आहे, 20 तारीख आहे, ऊस एकदम हिरवेगार आहे. टनेज यंदा वाढेल. आता पाऊस थांबला पाहिजे, वापसा आला पाहिजे. त्याच्या संदर्भातलं आपण हे नवीन तंत्रज्ञान आणण्याच्या करता प्रयोग केलेले आहेत. त्याच्यातनं 100 टन ऊस काढणाऱ्याचा ऊस 140 टन निघतोय. पाणी आणि खताची बचत होऊन जो 60-70% टन ऊस काढतो तो 100 टनापर्यंत जाणार आहे.
पाणी कधी पाहिजे ते मशीन तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणून सभासदांनो, इथं नुसतं आम्ही लोक संचालक बोर्डात काम करताना ह्या सगळ्या केंद्राच्या योजना, राज्याच्या योजना, जिल्हा परिषदेच्या योजना, ज्या ज्या योजना असतील त्याचा फायदा सोमेश्वर, माळेगाव, छत्रपतीला करून देणार आहे. ती माझी आणि दत्तामामा भरणेची नैतिक जबाबदारी आहे. कारण तो 3दा तिथं निवडून आलाय, मी 8 वेळेला इथं निवडून आलोय. आम्ही लोकांचं निश्चितपणे ज्या अडीअडचणी आहेत ते सोडवण्याचं काम आमचं करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्याच्याकरता आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता हा सगळा आमचा खटाटोप आहे. छत्रपतीचे चेअरमन इथं बसलेत. काही वर्ष ते माझ्यापासून बाजूला होते, त्याच्यामध्ये ते त्यांची भूमिका मांडायचे, मी माझी भूमिका, दत्तामामा आम्ही आमची भूमिका मांडायचो. मी बापूंना म्हटलं, बापू तुम्ही चांगल्या पद्धतीनं कारखाना चालवता, आपण एकत्र येऊ. काय चेअरमन तुम्ही 5 वर्ष व्हा, राहिलेली 5 वर्ष त्याच्यामध्ये व्हाईस चेअरमन कुणाला करायचं ते आपण तिघं बसून ठरवू. सभासदांनी कारखाना अडचणीत असताना आमच्या तिघांच्यावर विश्वास टाकला आणि 6,000 मतांनी पॅनल निवडून आलं. मी छत्रपतीच्या सभासदांचे आभार मानतो. पण मित्रांनो, त्या दिवसापासून चेअरमन यांनी ठराव केला, भत्ता पण घेणार नाही, सगळं बोर्ड, गाडी वापरणार नाही, ड्रायव्हर वापरणार नाही, स्वतःच्या गाडीनं डबा घेऊन चेअरमन येतात आणि तिथं बसतात आणि काम करतात. तिथं आमचा कैलास गावडे साथ देतो, बाकीचं बोर्ड तिथं साथ देतं. सगळ्यांना चेअरमन व्हाईस चेअरमन करायच्या आधी आम्ही तिघांनी एकत्रपणे मीटिंग माझ्याच घरी काटेवाडीला घेतली. त्यांना म्हटलं, गेस्ट हाऊसमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे जेवण, खावण, नाश्ता, पाणी हे बंद करा, बाकी फक्त चहा. ही काटकसर असली तरी देखील ही जे कोणी आहेत ना सभेवाले आपले विरोधक, ते काय करायचे, रामदास आठवळे हे बाकीचे सगळे, अरे तुम्ही माळेगाव कारखान्याचे डायरेक्टर आहात, व्हाईस चेअरमन आहात, आपला कारखाना एवढा मोठा, घ्या गाड्या, फिरा, जावा कुठं जायचं तिकडं, चांगल्या हॉटेलमध्ये राहा, चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करा. अरे आपल्या कारखान्याला शोभलं पाहिजे, ह्यांनाही काही कळायचं नाही, जावा म्हणतायत तर ही जायचे. डायरेक्टर बोर्ड जायचं आणि त्याच्यामध्ये नेमके हे 2 बसून ह्यांचं काम फत्ते करून टाकायचे. ह्यांना एक्सपान्शन, डिस्टलरीची विस्तारवाढ, कोजनची विस्तारवाढ. अहो इथं पुरुषोत्तम दादा बसलेत, त्यांचं मला वाटतं 23 मेगावॅट आहे आणि आपलं 35. ह्यांचं 23 मेगावॅट जेवढं प्रोडक्शन करतं ना 5 वर्षात, तेवढंच आपलं 35 मेगावॅट ह्यांच्या काळामध्ये करत होतं. ही कुठली पद्धत आहे? हे कसं तुमच्या लक्षात येत नाहीये? अहो त्यांना फिरून पण नाही दिलं पाहिजे होतं तुम्ही. एवढा फटका यांनी 53 कोटीचा मला वाटतं 5 वर्षामध्ये कोजनचं उत्पन्न काढलं आणि त्यांनी पण 35 मेगावॅटचं असताना 5 वर्षात 53 कोटीच काढलं. नुकसान कुणाचं झालं? माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांचं झालं. माझ्याकडे ते सगळे आकडे आहेत. मित्रांनो, माझ्याकडे भाव कसा चांगला देता येईल, तेवढ्याच जमिनीवर आपल्याला उत्पन्न कसं वाढवता येईल. 6.5 त्यांच्या काळात किती कारखाना चालला होता? 6.5 6,500. आता यांनी 9,500 टनांनी कारखाना चालवलाय. कारखान्याच्या आपलं जे काही स्पेंट वॉश आणि बाकीचं निघतंय, मी ढाकाळेकरांना सांगतो, हे स्पेंट वॉश मागच्या काळामध्ये कुठं कुठं शेतकरी मागायचे आणि टाकलं जायचं, तशा पद्धतीनं आपण टाकणार नाही. ढाकाळ्यामध्ये तर नाहीच टाकणार, तुम्ही काळजीच करू नका. 2 पैसे सभासदांना मिळत असताना दुसऱ्यांची शेती खराब करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला नाही. टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये पर्यावरण विभाग आहे, प्रदूषण बोर्ड आहे, त्या सगळ्याचा अभ्यास आमचा आहे.
आम्ही उगीचच काही तुम्हाला सांगत नाही. त्यामुळे निमित्तानं VSI ला बोलू, इतर तज्ञांना बोलू. तुम्ही डायरेक्टर बोर्डात नसाल तर इथं असणाऱ्यांना पण विचारू काय केलं पाहिजे. सर्व गुणसंपन्न आम्हीच आहे असा दावा आमचा नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सूचना येतील. जी सूचना आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या हिताची असेल ती आम्ही करू. त्याच करता ह्या आपल्या पूर्वजांनी हा कारखाना उभा केलेला आहे ह्याची जाणीव क्षणोक्षणी आमच्या मनामध्ये राहील. त्याबद्दल कधी आम्ही विसर होऊन देणार नाही. आणि त्याच्यामुळं आपला प्रपंच तंत्रज्ञान वापरून अधिक सक्षम व्हावा अशा पद्धतींचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी राहणार आहे. त्यामध्ये ते म्हणतात की इथं निळकंठेश्वर पॅनलला का विजय करायचं, दादांना का चेअरमन करायचं. मित्रांनो, या गोष्टीचा जरा विचार करायचा पाहिजे. दादा चेअरमन का पाहिजे. तरुणांनी व्यवसाय कामानिमित्तानं सारथीमधनं कर्ज काढलंय, महाज्योतीतनं कर्ज काढलंय, ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी केल्यात, माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर वाहतुकीसाठी करार केले, चाळीसगाव जालना बीड या ठिकाणी मुकादम बरोबर करार केले. करार झाल्यानंतर प्रतीक्षात काम सुरू होताना मुकदम लेबर पुरवले नाहीत, पैसे घेऊन गेलेत, बँकेचा हप्ता कारखान्याकडून उचललाय. त्यामुळं तरुणांचं जीवन उद्ध्वस्त होतं. मित्रांनो, मी कारखान्याचा चेअरमन झाल्यानंतर माझ्या कुठल्या टोळीवाल्यांनी, ऊस तोडणीच्या टोळीवाल्यांनी माझ्या ट्रॅक्टर मालकाला फसवलं आणि तिथल्या SP ला मी फोन करून सांगितलं, अरे मी अजित पवार बोलतोय, मी ज्या कारखान्याचा चेअरमन आहे तिथल्या माझ्या सभासदाचं नुकसान झालेलं आहे, तिथं त्याचा बंदोबस्त कर. ती करणार नाही का. आणि ह्यांनी सांगितल्यानंतर ती काय म्हणतील, मला फोन करू नको. हे गणित आहे दिलीपराव, हे गणित आहे. तुम्ही तर हसतच नाही, काय म्हणत आहे कोणाला माहिती. चायला 6 फायटर माझ्याबरोबर नसेल तर माझं कसं व्हायचं. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करा. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, चेअरमन हे माझं सर्वस्व नाही. मी भरपूर राज्य बँकेचा चेअरमन झालो, PDCCचा 7 वर्ष चेअरमन झालो. मला हे सारखे म्हणतात ना, हा सहकार मोडीत काढायला निघालाय. मला आता ह्या जोडीला दाखवायचं आहे. अजित पवारच्या हातामध्ये कारखाना आल्यानंतर कारखान्यामध्ये कसं तिथं सुधारणा होतात, त्याच्यामध्ये अधिक कारखान्याचा पैसा न खर्च करता तिथं एकदम चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग कसं होतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, आत्ताच कारखान्याचे सगळे आतले बाहेरचे फोटो काढून ठेवा आणि 24 तारीख झाल्यावर, मी तिथं चेअरमन झाल्यावर 1 वर्षांनी या की कसा कारखाना चाललेला आहे, कसा परिसर चांगला झालेला आहे. मित्रांनो, जसं बारामती आल्यानंतर तुमचे पाहुणे रावळे फिरत असताना आपण बारामतीत आहोत का कुठं आहोत हे त्यांना कळत नाही. ही परिस्थिती आपण सगळ्यांनी मिळून निर्माण केलेली आहे. त्याच्यात तुमचं पाठबळ आहे, आम्हा लोकांची मेहनत आहे आणि माझ्या सहकारींचं, अधिकाऱ्यांचं, सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. एकंदरीतच त्यांनी काही आता सभेतनं अलीकडे सांगायला सुरुवात केली की जर अजित पवार चेअरमन झाले तर तुम्ही त्यांना भेटू शकणार नाही. अरे बाबा, मी महाराष्ट्राला भेटतो, ह्यांना का भेटू शकणार नाही, काय अडचण आहे. त्याच्यामध्ये कारण नसताना लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करतात. तुम्ही काही काळजी करू नका. मी आठवड्याला इथं जो वेळ द्यायला पाहिजे तो त्या ठिकाणी देईल. सातत्याने मगाशी केशवरावांनी आणि बाळासाहेबांनी सांगितलं तशा पद्धतीनं संपर्क त्या ठिकाणी ठेवी. आमच्याकडे मोठे मोठे स्क्रीन आहेत, इथं पण आहेत, मुंबईला पण आहेत. आता अलीकडं मी एक्साईजचं मिनिस्टर आहे, एक्साईजनं सगळ्या डिस्टलरीमध्ये CCTV कॅमेरे बसवायला सांगितलेत का नाही. आणि ते स्क्रीन आमच्या महाराष्ट्राच्या एक्साईजचं ऑफिस आहे जिथं राजेश देशमुख आयुक्त बसतात, तिथं ते सगळ्या स्क्रीन दिसतात. कुठला टँकर आत गेला, कुठला टँकर बाहेर आला, काय चाललंय काय नाही सगळं दिसतं. त्याच्यामुळे काही काळजी करू नका.
सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष. उलट काहींना तर इथं कळणार पण नाही आणि तिथं मात्र मी तिकडं बघत असेल, ही बाहेर निघालाय, सही केली लगेच बाहेर निघालाय. असं कुठलीही गोष्ट तिथं होणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यांनी सांगितलं तुमच्या घरात कोणी पेशंट असेल तर तुम्हाला उचल पाहिजे असेल की तुमच्या घरात कुठलं लग्नकार्य असेल, तुम्हाला पैसे लागणार असतील तर तुम्हाला अचानक मदतीला उचल कशी मिळेल, तर ती अशी मिळेल की माझे सभासद MDला भेटतील, MD ताबडतोब मला कॉन्टॅक्ट करेल व्हिडिओ फोनवर आणि त्या बाबतीमध्ये विचारेन. मी त्याला सांगेन की ते पैसे मागतायत, त्यांचा ऊस किती येतो दरवर्षी, इतका येतो, साधारण किती पैसे त्यांना पाहिजे, इतके पाहिजेत, देऊन टाका, पैसे मिळणार नाही. काय गप्पा हाणतात. ते म्हणले ना मगाशी रामदास आठवळे की काय म्हणले, तज्ञ आहेत. नाही मी नाही म्हणलं, ते म्हणले. हे काही नाही रे, जग कुठं गेलेलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता त्याच्या संदर्भामध्ये AI हे इतकं पुढं गेलेलं आहे की तुम्हाला कळत नाही. आत्ता बहुतेक सभासदांना माझे फोन येत आहेत ना, JP त्याच्यामध्ये मी फोन करताना तुमचं नाव घेतो, हर्षल मी तुमचं नाव घेतो, मी घेतलेलं नाहीये, ते माझा आवाज हुबेहूब काढून AIचा वापर करून ते नाव. आता प्रशांत इथं बसलाय किंवा हनुमंत इथं बसलाय, प्रशांत खलाटे नमस्कार, हनुमंतराव भापकर नमस्कार, आणि मग पुढचं माझं सगळं आहे. एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली बाबांनो, ही लय माग आहेत. आता काय करू. त्याच्यामध्ये जर तुम्हाला तोडणीला काही अडचण आली तर तुम्हाला चेअरमन कसा भेटेल, तो जसा पाहिजे तसा भेटेल. तुझ्या का पोटात दुखते, तुम्ही काही काळजी करू नका. तारीखवार जर ऊस तोडायचा असेल तर तिथं कॉम्प्युटरवर आपण ऊस तोडणी टाकू शकतो, काही अडचण नाही. हे कारण नसताना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि मी चेअरमन असलो तरी कुणीतरी व्हाईस चेअरमन होणार ना, कुणीतरी चेअरमन होणार ना, डायरेक्टर होणार ना. मी डायरेक्टरांना पण ड्युटी लावीन. तुम्हाला पुढं काही संधी पाहिजे का 5 वर्षांनी, तर जरा इथं बसायला शिका आणि दिवस ठरवून देईल. नाही बसला की त्याचा पुढच्या इलेक्शनला पत्ता कट. अशा पद्धतीत काही ह्याच्यामध्ये अवघड नाहीये. माझा प्रतिनिधी तिथं बसेल, डायरेक्टर बसतील, व्हाईस चेअरमन बसतील, त्यासाठी कुठली तुम्हाला अडचण येणार नाही. त्यासाठी तुम्हाला सामान्य शेतकऱ्याला चेअरमन करा असा ते प्रचार करतायत. मित्रांनो, वसंतदादा पाटील चेअरमन नव्हते, विलासराव देशमुख चेअरमन नव्हते, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील, खूप जण चेअरमन होते. हे निवड रेडीचा डाव आहे, काहीतरी भीती दाखवायची. उलट त्यांना तुम्ही सांगा, हा बाबा चेअरमन झाल्यानंतर आमच्या भावाच्या पैसे कट न करता आमच्या कारखान्याच्या परिसराचा कायापालट होणार आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आत्ता आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये माळेगाव नगरपंचायत आहे, त्या कार्यक्षेत्रात विकास कामाला मी आत्तापर्यंत 350 कोटी रुपये दिले. आणि त्या व्यतिरिक्त ITI, नागेश्वर मंदिर ते शारदानगर, क्रीडा संकुल ते माळेगाव खुर्द, कारखान्यावरील 2 पूल, असे सगळे पुन्हा 110 कोटी, असे आत्तापर्यंत 460 कोटी रुपये मी दिले. पुढच्या 5 वर्षात मी तुम्हाला शब्द दिलेला आहे, त्या माळेगाव नगरपंचायतीच्या परिसरामध्ये मी 500 कोटी रुपये दरवर्षी 100 कोटी रुपये देणार आहे. हे ते देऊ शकतात का? ह्याच्यात तुमचा परिसर शिवनगरचा चांगला होईल का नाही, तिथल्या सगळ्या सुधारणा होतील की नाही, तिथल्या सगळे रस्ते चकाचक होतील की नाही, तिथं STP प्लांट 2 लागतील की नाही, त्याची किंमत 4-4 कोटी आहे, म्हणजे माझ्या कारखान्याची बचत होईल की नाही, त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तिथं होणार आहेत. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. हे मी आत्ता सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त द्यायचा प्रयत्न करेल, परंतु मी जरा दबकतच 500 कोटी रुपये सांगतो. मित्रांनो,
मगाशी मामांनी जे काही सांगितलं ना की आमचे पृथ्वीराज बापू चेअरमन आणि कैलास व्हाईस चेअरमन झाल्यानंतर आम्ही तिथं शब्द दिला अशाच सभेमध्ये की बाबा काही अडचण आली बापू कारखाना चांगला बघतील, आम्हाला विश्वास आहे, सभासदांना विश्वास आहे. त्याच्यामध्ये इतर काही अडचणी आल्या केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, राज्य बँकेच्या, PDCC बँकेच्या, त्या आम्ही आणि मामा सोडवणार, ती सगळी जबाबदारी आमची. त्याच्यामध्ये त्यांना मधी 37 कोटी रुपये पाहिजे होते, त्याच्यामध्ये 12 कोटी रुपये त्यांनी उभे केले. माझ्याकडे आले की आता 25 कोटी आमच्या असल्याशिवाय मला तोडणी वाहतुकीच्या करता पैशाचं वाटप करता येत नाहीये, मला तिथं मदत पाहिजे आणि तुम्ही कबूल केलंय. मी जरा विचार केला, एकाला फोन केला, 25 कोटी रुपये द्यायला सांगितले. नंतर तो म्हणला देतो, परंतु बापूंना सांगितलं की स्टॅम्पवर लिहून घ्यावं लागेल, सगळं काही ॲग्रीमेंट करावं लागेल. मला पद्धत बापूंनी सांगितल्यावर म्हणलं आज रात्रीपर्यंत पैसे नाही ना आले परत मी तुला फोन करणार नाही. रात्री 7-7:30ला त्यांच्या अकाउंटला RTGS म्हणजे कारखान्याच्या पैसे जमा झाले. विचारा बापूंना. बापूंनी मला सांगितलं होतं 8 दिवसाकरता पैसे मला पाहिजे, 8 दिवसात मी परत करतो. बापूंनी 5 दिवसात पैसे परत केले. त्यामुळं बापूंच्या कारखान्याला 75 कोटी रुपये मिळाले. त्याच्यामुळे त्यांचे पुढचे जे काही प्रश्न होते सगळे मार्गी लागले. अरे बाबांनो, कुठलंच आपण नडू देणार नाही ना, तुम्ही का काळजी करता. त्याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा सांगतो की बापू इथे काटकसरीनं संसार पण करतात, प्रपंच पण चालवतात आणि आमच्या छत्रपतीच्या कारखान्यात सभासदांचाही प्रपंच चालवतात. मला ते म्हणले की दादा इथं आपली निवडणूक झाली आणि बंदोबस्ताच्या करता अजून 40 लाख रुपये पोलिसांनी SP नी मागितले. SP-ना फोन केला, SP साहेब आपल्याला DPC मधनं मी किती कोटी रुपये दिले, CP दोन्ही आणि तुम्ही SP. दादा 22 कोटी रुपये दिले ना, दिले. 40 लाख रुपये कशाला मागताय, ते मागू नका, आता पत्र पाठवू नका. 40 लाख रुपये वाचले का नाही विचारा. अरे तुम्ही एवढं चांगलं काम करून दाखवीन की पुढच्या 5 तुम्हाला ते काम बघितल्यानंतर वाटेल आयला ह्याला मागच चेअरमन करायला पाहिजे होतं. पण तसं म्हणलं तर बाळासाहेबाला झोप यायची नाही, त्याच्यामुळे म्हणत नाही. त्यामुळं मी म्हणत नाही. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु खरोखरीच मला आवड आहे, मला पॅशन आहे. मला ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मी करतो आणि त्या भागातनं जातो त्यावेळेस माझं मन समाधानाने मला सांगतं बघा आपण जी गोष्ट केली ती लोकांच्या भल्याकरता केली. मित्रांनो, एवढ्यावरच नाही, ह्या परिसरामध्ये एकंदरीतच आत्ता मला चिठ्ठी आली की आपल्या परिसरामध्ये आपण जवळपास काही कोटी रुपये इथल्या सगळ्या रस्त्यांच्या करता 4 लेनच्या करता मंजूर केलेले आहे. आपल्याला हे सगळं करत असताना हे सारखा माझ्यावर आरोप करतात की त्याच्यामध्ये मला दुसरी एक गोष्ट सांगायची. जसं शेंबेकर साहेबांनी संस्थापक चेअरमन म्हणून काम केलं तसं महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, सुनील पवार तुम्ही लोक आहात त्याच्यात, बाकीचे पण माझे द्राक्ष उत्पादक शेतकरी महाराष्ट्रातले आहेत. त्या संघाचे अण्णासाहेब शेंबेकर हे संस्थापक होते. त्यांनी इथल्या बारामतीच्या शेंबेकर वाड्यात संघाची स्थापना 22 डिसेंबर 1960ला केली. आज तो संघ संपूर्ण महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरलेला संघ आहे. दूरची दृष्टी असावी लागती नेतृत्वाला. ती मुळीक साहेबांनी, ती त्या ठिकाणी शेंबेकर साहेबांनी, ती कोकरे साहेबांनी, ती त्या बाबतीमध्ये पोनकुले साहेबांनी, जगतापांनी, तावऱ्यांनी, ह्या सगळ्या जाधवांनी, ह्या सगळ्या मान्यवरांनी दाखवलेली आहे. म्हणून आपण ती फळं चाकतोय. ह्याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. एकंदरीतच आपण हे जे काही सांगतायत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं ते काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतायत. एक नवीन सांगतायत की 11 गावं कारखान्याला जोडणार
मला जोडायची असती तर आता आमचंच बोर्ड होतं ना, मी नसती जोडली आत्ता. त्यामध्ये 5 गावं जोडल्यानंतर त्या बाबतीमध्ये मी काल त्या भागात होतो मित्रांनो. 8,000 टन त्यांचा ऊस येत होता. आता तिथला ऊस ह्या वर्षी केशवराव 32,000 टन आलेला आहे. 5 गावातला ऊस 32,000 टन आलेला आहे. आपल्याला ऊस पाहिजे. मी कधीच म्हणलं नाही की मी 11 गावं जोडणार आहे, सभासद करणार आहे. आज ती सोमेश्वरला आहेत, तिथेही त्यांचं चांगलं चाललेलं आहे. पण शांतपणे ती दोघं डोकी एकमेकाला लावतात. आता आज काय फेक नॅरेटिव्ह सेट करायचा, मग हे 11 गावांचा काढू, मग लोकांना सांगायचं ही 11 गावं जोडली की बाबा 2-3 हजार सभासद वाढवेल आणि मग आपलं कसं व्हायचं. अशा पद्धतीनं काही ना काही दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा त्यांचा चालला आहे. मी तुम्हाला सांगतो त्या गोष्टीवर आपण अजिबात विश्वास ठेवू नका. मधी विस्तारवाद डिस्टलरीची करायची चाललेलं होतं. काही सभासद मला भेटले, ते म्हणले दादा की आहे तेच पाणी आमचे निरावगाच खंडच शिरवली आणि तो परिसर घाण करताय, तिथं आता पाणी अजून सुटेल, नका करू. आम्ही केशवरावांना सांगितलं करू नका, त्यांनी रद्द केली की नाही. काही बाबतीमध्ये थोडंसं हुद्देवाढ झाल्यानंतर काही ठराविक लोकांचे तोंड बघून पगारवाढ झाली, त्याच्यातनं नाराजी आली, मी ताबडतोब थांबवली का नाही. तुम्ही काळजी का करता. जे तुमच्या भल्याचं असेल ते करण्याचा शब्द मी तुम्हाला देतो ना. तुम्ही त्याबद्दल तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. याबद्दलची पण ग्वाही मी आपल्याला देतो. काल म्हणले परवा 60,000 पोती साखर भिजली. मी तर कुठल्या तरी सभेत सांगितलं 60,000 पोती साखर भिजलेली असेल तर मला सभासदांनी दाखवावं. माझं सगळं निळकंठेश्वर पॅनल मी मागे घेतो आणि त्यांना वन साईड पुढं चाल देतो. कुठलं आलंय. काल केशवराव जगताप साहेब चेअरमन गेले, त्यांनी कॅमेरेवाल्यांना पण दाखवलं की कुठं साखर भिजली दाखवा. अहो अलीकडच्या काळामध्ये हे जे काही पावसाळी वातावरण आहे ना, त्याच्यामुळं सोमेश्वर कारखाना असेल, छत्रपती कारखाना असेल, बाळेगाव कारखाना असेल, महाराष्ट्रातले 200 कारखाने, तिथं जर ही परिस्थिती असेल तर काय होतं. साखर सादळती, मॉइश्चर येतं. हे साधं गणित आहे. परंतु त्याच्यातनं काही घाबरण्याचं कारण नसतं. ते पुन्हा रिप्रोसेसिंगच्या करता ती साखर टाकतात, बारदाना बदलतात, पलटी मारतात. काही थोडंसं झालं तर एवढं धचा मा करतात की काही विचार सोय नाही. आणि कधी कधी तुम्ही काय करता, अला का खरंच असेल का. अरे जाऊन बघा ना, चला ना, सभा संपली तर मी येतो, जाऊन बघू आपण. पण त्याचा इन्शुरन्स असतो, त्याचेही पैसे मिळतात. पण सारखं अहो यांच्या हातामध्ये कारखाना असताना त्या कारखान्यावर जे काही पाठीमागच्या लोकांनी पत्रा वगैरे टाकलेला होता तो इतका तुटला होता, नंतर जीर्ण झालेला होता. आज बघा बाळासाहेबांनी केशवरावांनी तिथं उत्तम पद्धतीचा पत्रा लावलाय की नाही. कारखान्यामध्ये नवीन गोडाऊन केलं की नाही. म्हणतात त्या नवीन गोडाऊनमध्ये भ्रष्टाचार झाला. जो माणूस भ्रष्टाचार करतो ना त्याला सगळीकडे भ्रष्टाचारच दिसतो. त्याच्यामुळं 20% मला केशवरावांनी परवा सांगितलं, दादा 20% बिलोनी टेंडर गेलंय. 20% बिलोनी टेंडर जाऊन आणि ते त्यांनी नाही मंजूर केलं. ती आमची एक कमिटी असती साखर कारखाना संघाची, ती त्या ठिकाणी स्टेट लेवलची ती कमिटी मंजूर करते. पण काही पण लोकांना सांगायचं या पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे. मी आपल्याला सगळ्यांना अतिशय स्पष्टपणे सांगतो की ह्या कुठल्याही गोष्टीवर आपण विश्वास ठेवू नका. त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी मात्र जे उद्योग केले त्याच्याबद्दल ते बोलायला तयार नाही. अलीकडे एक सांगायला मध्ये सुरुवात केलेली होती. मी का चेअरमन व्हायचा निर्णय घेतला, पॅनल ज्यावेळेस केलं, मी आपल्याला नम्रतापूर्वक सांगतो की हे तिकीट वाटप मी स्वतः केलेलं आहे. यामध्ये कुणाचाही दुसऱ्याचा संबंध नाही. तुम्हाला तिकीट नाही मिळालं तर मग तुम्ही कुणाला तरी टार्गेट करता. मला टार्गेट काही तुम्हाला करता येत नाही. त्याच्यामुळं कुणाला तरी शोधायचं आणि मग त्याला टार्गेट करायचं.
विनाकारण ठराविक लोकांना टार्गेट करून दोष देऊ नका. जो दोष द्यायचा आहे तो मला द्या. मी खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, बारामती बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा आपल्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत ह्या सगळ्याची तिकीटं वाटप करत असताना मी चर्चा करीन, पण फायनल निर्णय मी घेतो. हे मी राजकारणात आल्यापासून मी चालू ठेवलेलं आहे. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. कारण नसताना दुसऱ्याला दोष देऊ नका. माझी आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की बाबा माळेगाव सहकारी साखर कारखान्याला ह्या 2025 ते 30च्या निवडणुकीमध्ये निळकंठेश्वर पॅनललाच का मदत करायची, का आता मी चेअरमन का व्हायला निघालो, ह्यांनी मध्ये अफवा उठवायला लागले. अरे चेअरमनचा भाव 10 कोटी 5 कोटी सुटलाय. अरे कशाला 10 कोटी, कशाला 5 कोटी, आणि कुणाला पैसे पाहिजे? अरे मी राज्याचं राजकारण करतोय, त्याच्यामध्ये मी आता जे उमेदवार उभे केले होते त्यांना पार्टी फंड आम्ही पार्टी म्हणून दिलेला आहे. आणि हे काय गप्पा आणतायत, हे काय खोटं सांगतायत? त्याच्यातनं मी त्याच्यामुळं अशा प्रकारचा निर्णय घेतला. तरुणांनी एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीकडं फार बारकाईनं लक्ष द्यावं. मित्रांनो, आपल्याला छत्रपती माळेगाव सोमेश्वरला ह्या 5 वर्षामध्ये 100% हार्वेस्टरनी ऊस आणावा लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही. 5 वर्षाचं आम्ही टार्गेट 3 जण करू. आणि त्याच्याकरता मी सरकारमधनं 25 लाख रुपये अनुदान हार्वेस्टरला देण्याच्या बद्दलचं कसं मंजूर करायचं ते माझ्यावर सोपवा. त्या संदर्भामध्ये आता ऊस तोडणी कामगार येणारे ते म्हणतात किती दिवस आम्ही तुमचा ऊस तोडायचा? आमच्या खापरपंजानी तोडला, पंजोबांनी तोडला, आजोबांनी तोडला, बापांनी तोडला, आम्ही तोडला. आम्ही काय तेवढाच धंदा करावा का काय? त्याकरता आपल्याला आता काही हार्वेस्टर मशीन आणलेली आहे, पुढं ती वाढवावी लागतील. ती वाढवण्याची धमक आणि ताकद ह्या श्री निळकंठेश्वर पॅनलमध्ये आहे. त्याकरता तुम्हाला मतदान करायचं ही माझी विनंती आहे. म्हणजे भाव चांगला देणार. डिस्लरीचे काही नवीन प्रश्न निर्माण झालेत, कारण आमच्या मोलेसेसपासून आता जे काही इथेनॉल तयार होतं ते 30%च घ्यायचे आदेश काढलेले आहेत. 65% इथेनॉल हे ग्रेन बेसवरून घ्यायचं ठरवलेलं आहे. हे केंद्र सरकारने ठरवलेलं आहे. आम्ही पैसे देताना 2800 रुपये दिले, ते तिघांनी दिले. म्हणले बघा सगळे कारखाने ह्याच्या ताब्यात आहे तर 2800 रुपयेच दिले. मित्रांनो, सुरुवातीला सगळ्या कारखान्यांची रिकव्हरी 8.5 असते, म्हणजे 85 किलो साखरेला 85% रक्कम मिळते. नंतर ती 9 होते, 9.5 होते, 10 होते, 10.5 होते, करत करत 12 होते. त्याला काही काळ लागतो. सुरुवातीला केशवराव जगतापांनी 2800 रुपये दिले, त्याच्यानंतर काही दिवसांनीच पुढची रक्कम दिली ना, 332 दिले ना. पैसे जसे उपलब्ध होतील, बँक आपल्याला अधिकचं कर्ज देत नाही. तुमचे पोती किती आहेत, तुमचं इथेनॉल किती आहे, तुम्हाला महावितरणकडनं किती येणं बाकी आहे, ते सगळं तपासते आणि मग पैसे मंजूर करते. जरी दत्तामामा बँकेचा डायरेक्टर असला तरी शेवटी नियम सगळ्यांना सारखे. पण त्यांनी वेगळंच सांगितलं. त्याच्यानंतर आत्ता फायनलचं आमच्या बदनराव देवकातेंनी सांगितलं 200 रुपये कांड्या बिल. आजपर्यंत एवढी बोर्ड आली कधी तुम्हाला मिळालं? 200 रुपये खोडकी दिली ना. 3332 रुपये भाव मिळालेला आहे आत्तापर्यंत. हा ॲडव्हान्स आहे, भाव नाही, हा ॲडव्हान्स आहे. अजून पुढं मिळणार आहे. आता 229 कोटी रुपये असणाऱ्या साखरेवर आपला बोजा आहे बँकेचा. साखर मार्केट व्हॅल्यू प्रमाणे 269 कोटीची आहे. 40 कोटी रुपये त्याच्यातनं आपल्याला मिळणार आहे. तसंच इथेनॉलचं आहे. तरी सांगतात 400 कोटी रुपये कर्ज काढलंय, अमकं केलंय, तमकं केलंय. सगळी बकवास, काही खरं नाही. त्याच्यामध्ये कुणी पण ते तपासावं. काही मुद्दे आता सांगायला नाही ना. 5 वर्षात निळकंठेश्वर पॅनलच्या संचालक बोर्डाने कारखाना चांगला चालवलाय. त्यांची 10% रिकव्हरी त्यांनी 12पर्यंत नेली. क्रशिंग रेट त्यांचा 6,500 होता, तो 9,500 पर्यंत दिला आहे. त्यामधली गळती
जे गटारामध्ये आमचा ज्यूस चाललेला होता तो बंद केला। ह्या सगळ्या गोष्टीच्या सुधारणा केलेला। उलट आता मी उद्याच्या काळामध्ये बेणे प्लॉट मोठे करणार आहे, आपल्याला रोपं द्यायची आणि तशा पद्धतीनं जी व्हरायटी तुम्हाला जास्त रिकव्हरी देणार आहे, जसं आपल्या पाडेगावला आहे, VSIला आहे, आपल्या कृषी विज्ञान केंद्रावर आहे, तशाच पद्धतीनं सुंदर अशा प्रकारचे बेणे प्लॉट AIचा वापर करून आपण त्या ठिकाणी करणार आहोत। त्याच्यातनं तुम्हाला एवढा शेतकरी मित्रांनो, मी पण शेतकरी आहे, त्याच्यामध्ये दर 3 वर्षांनी एकदा बेणं बदललंच पाहिजे, त्याशिवाय टनेज वाढत नाही, नाहीतर टनेज कमी पडतं। त्या सुविधा आपण कारखान्याच्या वतीनं दिल्या आणि तुमच्या ऊसातनं त्या बेण्याचे पैसे वसूल केले तर तुम्हाला काय अडचण आहे? अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सांगितल्यानंतर इथं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या लोकांची मी मदत घेईल, कृषी विज्ञान केंद्राची मदत घेईल, कारण तिथं पण मी अनेक प्रकारे मदत करत असतो। तुम्ही त्याच्याबद्दल अजिबात काळजी करू नका। सगळ्यात चांगल्या गोष्टीचा वापर आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता करण्याचं आम्ही त्या बाबतीमध्ये काम करू, ह्याबद्दल आपण तीळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका। त्याच्यामध्ये एक असं सांगतात, अजित पवार सहकार मोडीत काढतील। अजित पवारांनी कुठली संस्था काढली? अण्णा आपण कुठली संस्था काढली? तुम्ही मला बोलता तुमची संस्था सांगवीमध्ये होती, आहे, ती इमारत तिथली त्या संस्थेची होती। आत्ता जाऊन बघा ती त्यांची खाजगी इमारत झाली की नाही, आता पावती कुणाच्या नावावर निघते। हे परिस्थिती आहे आणि तुम्ही माझ्यावर कशाला आरोप करताय? त्यामध्ये इथं खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटीचे लोक बसली। स्वप्नील गेला का? स्वप्नील आहे, हा दूध संघाचा चेअरमन आहे। स्वप्नील, मला एक सांग रे, ती तुमची 40 वर्ष तुम्ही प्रयत्न करत होता, ती जागा सरकारची तुमच्या नावावर होत नव्हती, ती किती एकर होती? हा, तिचा भाव काय झालाय? 40 कोटी रुपये एकर। 40 कोटी रुपये कात्रजची जागा, त्या भारतीय विद्यापीठाच्या अलीकडची, रोड टच। इतके प्रयत्न करत होते, ती जागा 5 एकर आजच्या बाजारभावाप्रमाणे 200 कोटीची, ती जागा पुणे जिल्ह्याच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीची केली का नाही त्या स्वप्नीला विचारा। मी काय सहकार मोडतोय? इथं माळेगावची जागा 30 एकर, ती राज्य सरकारची होती, संजय कोकरेला विचारा। ती सगळीच्या सगळी जागा आज माळेगाव आपल्या बारामती तालुका दूध संघाची झालेली आहे। कुणी केले? सरकार मोडणारे हे काम करतात काय? बारामती खरेदी विक्री संघावर काय केलंय? तिथं 3 पेट्रोल पंप काढले। इंदापूरला भिगवणमध्ये आपण औषध बिबियाणं रासायनिक खताचं दुकान काढलंय। माझ्या पुरंदरला वाल्याला काढलंय। एकूण 24 शाखा सुरू केलेल्या आहेत। आम्ही सहकार मोडीत काढायला निघालोय? काही पण बोलायचं? त्याच्यामध्ये 4 मेडिकलच्या शाखा आहेत। सोनालिका ट्रॅक्टरला आपण जो पंप काढलेला मेडजला, ती मागची जागा त्यांना भाड्याने 1 एकर 1.5 लाख रुपये महिन्याने दिलेली आहे। विचारा चेअरमनला। त्यामध्ये 24-25 साली आपल्या खरेदी विक्री संघ बारामतीची उलाढाल 150 कोटी रुपये झालेली, 150 कोटी। आपल्या कामगारांना आपण तिथं वर्षाला 6 महिन्याचा पगार बोनस म्हणून देतो। 6 महिन्याचा पगार। आपलीच मुलं आहेत, आपल्या बारामतीतली आहेत। ही परिस्थिती आहे आणि आम्ही काय सहकार मोडीत काढायला निघालोय? त्यांनी खाजगी लेंगरेकरांचा पंप खाजगी सहकारी संघाने चालवायला घेतलाय। अहो, आम्ही खाजगी लोकांचे पंप चालवायला घेतोय आणि तुम्ही आम्हाला मोडीत काढायची भाषा करता। आमच्या जसं नंदनला माझ्या काय ते दूध संघाला
मागं 15 कोटी आता 30 कोटी देतोय, 45 कोटी रुपये नवा कोरा नंदन पशुखाद्याचा कारखाना उभा करायला देतोय. 1 रुपया देखील दूध संघाचा नाही. विचारा दूध संघाच्या चेअरमनला. मी सहकार मोडीत काढतोय, उलट ताकदीनं उभा करतोय. आता परवा आमचं दूध संघाच्या बाबतीत ठरलं, ते तुप्यांचा पंप होता ना संजय, तो पंप चालू करायचं ठरलं की नाही. तो आता बघा काही महिन्यात कसा तिथं नवा कोरा पंप उभा करतो. एवढं सगळं करतोय आणि म्हणतात सहकार मोडीत काढायला निघालेले आहेत. कुठं मोडीत काढायला निघाले त्याची उदाहरणं तरी द्या. आमच्या बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती 2 ते 3 वर्षामध्ये 150 कोटी रुपये आणलेले आहेत बाहेरनं. सरकारच्या वतीनं तुम्हा शेतकऱ्यांच्या मालकीची असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती 45 कोटीचा प्रकल्प तिथं आपल्या जवळचीला उभं केला. त्याच्यानंतर दुसरा आता आपला शॉपिंग सेंटरला 50 कोटी दिले ना. शॉपिंग सेंटरला 50 कोटी आता प्लॅन तयार केलाय. जसं गणेश मार्केट यार्डच्या समोर शॉपिंग सेंटर चालले ना, जुनी भाजी मंडई, तशा पद्धतीनं एक सुंदर शॉपिंग सेंटर तिथं करतोय रयत भाऊंच्या ठिकाणी. उत्पन्नाचं साधन आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला करून देतोय. 26 एकर जागा माझ्या झारगडवाडीला तिथं आपण मिळवली. तिथल्या झारगडवाडीच्या लोकांनी आपल्याला मदत केली. ग्रामस्थांनी ठराव केला. तिथं जनावरांचा बाजार घेऊन जातोय. उत्तम पद्धतीचा जनावरांचा बाजार त्या ठिकाणी करतोय. ती आत्ता जनावरांचा बाजार आहे, ती जागा दुसऱ्या कारणाकरता शेतकऱ्यांच्या करताच त्या बाबतीमध्ये वापरात आणतोय. सुप्याला सब मार्केट यार्ड आहे, 18 एकर जागा, 18 एकर जागा मिळून दिली. तिथं काम चाललेलं आहे. आम्ही काही सहकार मोडीत काढायला निघालोय. करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या वाढवतोय राव, आणि त्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या वाढवतोय. माझ्या बारामतीच्या सभासदांच्या मालकीच्या वाढवतोय. काही पण बोलायचं. त्याच्यामध्ये आत्ता आम्ही जे काही पंप काढलेले आहेत, आता एक पंप आम्ही झारगडवाडीला पण मार्केट कमिटीचा काढणार आहे. खंडोबा नगरचा पंप कसा चाललाय बघा. उंडवडी सुप्याचा पंप कसा चाललाय बघा. सुप्याचा पंप कसा चाललाय बघा. सगळ्या गोष्टी आपण समाजाच्या भल्याकरता, बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता करतोय. आणि हे मात्र आपल्यावर टीका करतायत. ह्याही गोष्टी आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये को जनरेशनमध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. इस्टिमेट वाढीव केलं. 85 कोटी त्याच्यामध्ये जादा वापरले. ज्यूस सिरप हे वाहत होता. सहकार मर्शी होण्यासाठी स्वतः कारखानदारी उभी करावी लागते. आपण स्वतः कुठली कारखानदारी उभी केली, मला एकाने चिठ्ठी पाठवली. आम्ही सहकारी साखर कारखाने काढण्याचं विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी बंद केलं. त्यामुळं आम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये लोकांचा ऊस जाण्याकरता तिथं कारखाने उभे करायला लागले. त्याच्यात ह्यांच्या पोटात दुखायचं काय कारण. ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावी. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आणि ह्या पद्धतीनं ह्यांचं काम चाललेलं आहे. आता शिरसुपळला पण विश्वास शिरसुपळचा असल्यामुळं शिरसुपळ रोडवर पण तो एक पंप काढतोय. शेवटी माणूस जो भागातला असतो तिथल्या जरा ओढ असती. जसं मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना माझ्या पुढं फाईल आली की तिथं हळूच बारामती लिहावंसं वाटतं. दत्ता मामाला त्याच्या पुढं फाईल आली की इंदापूर लिहावंसं वाटतं. मनुष्य स्वभाव आहे. त्याच्यामुळे तुम्हाला करोडो रुपयाचा फायदा मिळतो. त्याच्यामुळे तुम्हाला मेडिकल कॉलेज मिळतं, आयुर्वेदिक कॉलेज मिळतं. त्याच्यामुळे तुम्हाला पशुवैद्यकीय कॉलेज त्या ठिकाणी मिळतं. त्याच्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटल मिळतं, महिला हॉस्पिटल मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. मित्रांनो, आपल्याला अजून चांगलं करायचं आहे. तुम्ही आज 2-3 दिवसामध्ये जावा आणि हा परिसर एकदा नजरेखाली टाका आणि त्याच्यानंतर 1 वर्षांनी तुम्ही त्या बाबतीमध्ये पहा. हे पण मी आव्हान आपल्याला तुम्हाला करतो. हे का मला केशवरांनी दिलेलं शुगर गोडाऊन ते 6 कोटी 34 लाखाचं होतं. राज्यस्तरीय खरेदी समितीनं 17/8ला 20% कमीनं 5 कोटी 72 लाखाला दिलं. आणि खुशाल म्हणतात त्याच्यात भ्रष्टाचार झाला. अरे 20-20%
लोएसनी कामं दिली जातात आणि भ्रष्टाचाराचा उल्लेख तुम्ही करता। मित्रांनो, यांना काही घेणं देणं नाही आहे। हे भावनिक करण्याचा प्रयत्न करतात, हे लोकांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न करतायत। ह्याबद्दल आपण अजिबात विश्वास ठेवू नका। त्यामध्ये आत्ताच मला PWDच्या लोकांनी कळवलं, माळेगाव चौपदरी करता आता मी 15 कोटी रुपये दिलेत। गोविंदबाग ते माळेगावपर्यंत चौपदरी करण्याच्या करता 15 कोटी रुपये दिलेत। शारदानगर चौपदरीवर सर्व्हिस रोड आणि तिथं बारामतीसारखं सुशोभीकरण करण्याच्या करता 22 कोटी रुपये दिलेत। 52 कोटी रुपये नुसतं इथून तिथपर्यंत तुमच्या कामाच्या करता दिले। समोरच्या पॅनलचा घास आहे का घास, असे पैसे द्यायचा? तुम्ही खरोखरीच रामदासजींनी आणि बाकीच्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं पॅनल टू पॅनल आपण सगळ्यांनी मतदान करा। ह्यांनी इथं तुलना केली रंजन तावरेंच्या काळातलं आणि सोमेश्वर कारखान्याच्या काळातलं, कसं 5 वर्षात आपलं 26 कोटींचं नुकसान त्या बाबतीमध्ये झालं। ह्याही गोष्टीचे पुरावे आपल्या सगळ्यांच्याकडे आहेत, ही पण गोष्ट लक्षात घ्या। अजून एक काम सांगतो, हे सगळे तुमच्या समोर आहेत। सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची 5000 टनाची क्षमता असताना सोमेश्वर सहकारी साखर कारखाना 9,70,000, 8,70,000, 6,65,000, 9,80,000 आणि 10,04,388 मेट्रिक टन गळीत करायचं। त्याचबरोबर आपल्या इथं ह्या पट्ट्यांनी 7,500 टनाचा कारखाना केला 2018-19ला। ह्यांनी 7,500 टनाचा कारखाना 200 कोटी रुपये खर्च करून विस्तार वाढ केली आणि क्रशिंग केलं 10,72,000 आणि पुरुषोत्तम दादा आणि त्यांच्या बोर्डानी 5,000 मेट्रिक टनाच्या कारखान्यामध्ये क्रशिंग केलं 10,04,088। ह्याचं उत्तर अण्णा आणि काका तुम्ही द्या, तुम्ही नाही देऊ शकत। आपल्या 1.5पट कारखाना सोमेश्वरच्या होऊन तुम्ही त्यांच्याबरोबरच गणित केलं। जे मगाशी केशवरावांनी सांगितलं की रस जात होता, रिकव्हरी कमी होती, लक्षच नव्हतं, लक्ष दुसरीकडेच, ज्याचा उल्लेख रामदासजींनी केला। ह्या गोष्टीचा पण विचार आपण सर्वांनी करा। दुसरं एक सांगतो, यंदा ह्या बोर्डाने ऊस तोडत असताना तुमचा ऊस वेळेमध्ये गेला की नाही? त्याच्यामुळं खोडवा राखता आला, हरभरा झाला, गहू झाला, इतर पिकं घेता आली। आपल्याला सांगतो 2014-15 पासून 2019 पर्यंत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी त्या 5 वर्षात जेव्हा रंजन काका चेअरमन होते, यांचा एकरी उत्पादन मेट्रिक टनाचं जे काही होतं ते सरासरी 39.55 होतं। कुणाचं? म्हणजे सरासरी 40 टन त्यांचा ऊस निघत होता सगळ्या शेतकऱ्यांचा। आणि आपलं माळेगावचं सभासदांचं उत्पादन एकरी टनेज हे 34 निघालं। म्हणजे 40 आणि 34 6 टन एकरी ऊस सगळ्यांचा कमी निघाला। त्याच्यातून जवळपास 10,004 कोटी रुपये माझ्या शेतकऱ्यांना कमी मिळाले ऊस उशिरा गेल्यामुळं। टनेज घटतं की नाही? ह्या पद्धतीचा यांचा कारभार आहे। बाबांनो, हे काही पण करतात, हे हट्टी लोक आहेत। हे त्यांच्या हातात एकदा आलं की काही तुम्हाला कुणाला जुमानत नाही। अशा पद्धतीनं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तो कागद मला सापडला, माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 6,000 लिटर प्रतिदिन क्षमता असलेल्या डिस्टिलरीमधनं 5 वर्षात 53,54,04,000 रुपयाचं उत्पन्न काढलं। सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने त्याच 5 वर्षात 30,000 लिटर प्रतिदिन क्षमता असताना 53,13,11,000 रुपयाचं उत्पन्न काढलं। तिथं त्यांच्याही कारखान्यात जाऊन बघा, ह्याही कारखान्यात जाऊन बघा। अशा पद्धतीनं हे डिस्टिलरीचं काही कारण नसताना 28 कोटी रुपये, मदनराव मागाशी बोलताना 32 म्हणले, पण 28 ते 32 कोटी रुपये खर्च करण्याचं ह्यांनी सगळ्यांनी काम केलं। हे आधुनिकीकरण पण करतात असताना त्यांनी आपलं नुकसान करण्याचं काम केलं। त्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो, हे शेतकऱ्यांचे कैवारी आणि सहकार महर्षी म्हणतात ना मित्रांनो, मला आठवतं आहे
नीरा डावा कालवा बंद पाईपलाईन मधून करण्याचा त्यांचा आग्रह देवेंद्र फडणवीसांना होता। बंद पाईपलाईन नीट आठवा, मी त्याच्यावर सभा घेतल्यात। काय झालं असतो, बंद पाईपलाईन मधनं पार भाटघर मधनं पाणी निघालं असतं आणि पार इंदापूरमध्ये गेलं असतं, सगळ्यात धुराळा झाला असता। धुराळा अर खालच्याचाही झाला असता आणि वरच्याचाही झाला असता। ही अवस्था आहे। ते सोपस्कर विसरून जातात। मी लाईनिंगच्या करता प्रयत्न केला, तुम्ही नाही म्हणला, मी सोडून दिलं की नाही। त्यांनी मात्र हे बंद पाईपलाईन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता। हे देखील विचार आपण करा ना। यांना काही तुमच्याशी घेणं देणं नाही। त्याच्यामध्ये माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आज ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी चालवायचा आहे। ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे। अशा प्रकारची माझी तुम्हाला आगाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे। माझं तुम्हाला एकच सांगणं आहे मित्रांनो, दिवस बदलत असतात, अजिबात दुसरा कुठला विचार करू नका। अजूनही आपल्यातले काहींना तिकीटं नाकारलेलं आहे, त्यांनी अजून त्यांच्या जवळच्या लोकांना निळकंठेश्वर पॅनलला पॅनल टू पॅनल मतदान करा असं सांगितलेलं नाही। माझे अनेक कार्यकर्ते गावोगावी फिरतायत, गावोगावी विचारतायत। माझी तुम्हाला विनंती आहे, ह्या माळेगावचा परिसर आणि आपल्या इथल्या सगळ्या साऱ्या, ते एक सांगायचं राहिलं, मला तुम्ही चेअरमनच्या करता हे बोर्ड मग निवडून द्या। तुमच्या भागातल्या सगळ्या साऱ्या यांत्रिकी विभागाची मशिनरी आणून DPDC मधनं त्याच्यात डिझेल टाकून सगळ्यात साऱ्या चकाचक करून टाकतो। पण साऱ्या चकाचक करत असताना तुम्ही आडवे पाईप घातले, ते तुमचे तुम्हाला काढून ठेवावे लागतील मशीन जाईपर्यंत। गेल्यावर पुन्हा तुमचे तुम्ही लावा, माझं म्हणणं नाही, कारण एकदा मशीन आलं की ते बका 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 उकरायला लागतंय। पण ते आपल्याला करावं लागेल। जे कुठले रस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये मी सातत्याने फिरतोय, अनेक रस्ते पृथ्वीराज बापू, इथं आम्ही रस्ते एवढे डांबरी केलेत की डायरेक्ट आमची गाडी उसाची ट्रॅलर किंवा ट्रक हा ट्रॅक्टर हा रोडवर उभा राहतो आणि ऊस भरला जातो। काही ठिकाणी प्रश्न आहे जिथं लोकांनी एकमेकाला विरोध केलाय, तिथं प्रश्न आहे। तुम्ही साथ द्या, मी तिथलेही रस्ते डांबरीकरण करण्याचं काम करेन। तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या जातील, मी हे ठरवलेलं आहे। दर वर्षातनं दोनदा सगळे माझे कारखान्याचे अधिकारी प्रमुख, चीफ इंजिनियर म्हणजे जे शेतकऱ्यांच्या करता संबंधित लागतात, शेतकी अधिकारी, डेन डेव्हलपमेंट ऑफिसर, त्याच्यामध्ये MD, त्याच्यामध्ये आपल्या संबंधित सिव्हिल इंजिनियर, हे सगळे आणि राज्य सरकारचे प्रमुख अधिकारी, तिथं माळेगाव गटाची मीटिंग माळेगावमध्ये होईल। तुम्हाला विचारलं जाईल काय काय अडचणीत बोला 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 बोला, त्या पद्धतीनं तुम्ही सांगाल तशा सूचना दिल्या जातील। पाणदाऱ्यामध्ये मीटिंग, माळेगावमध्ये मीटिंग, बारामतीची मीटिंग आम्ही ठरवू कुठं घ्यायची, कुठं सोयीचं आहे, तिथे बारामतीतच आपल्याला सोयीचं आहे। कारण इकडं डोरलेवाडी, गुणवडी आणि मळद आणि तिकडं करावागज, नेपथवळण आणि आपलं मेडत आणि पलीकडची 5 गावं, ह्या पद्धतीनं करू। निरावागजला एक मीटिंग घेऊ, त्याच्यामध्ये सकाळी 6 वाजता सुरुवात केली की दिवसभरात सगळ्या साईच्या साई मीटिंग होतील। काही काळजी करू नका, शेवटची मीटिंग जरा उशिरा होईल। या प्रकारे कधी तुम्हाला आजपर्यंत तसा अनुभव मिळाला नाही, इतकं चांगल्या पद्धतीचं काम श्री निळकंठेश्वर पॅनलचे 21 उमेदवार करून दाखवतील, हा शब्द मी आजच्या सभेच्या निमित्तानं देतो। आज आम्ही जसं सांगितलेलं आहे, श्री निळकंठेश्वर पॅनलचे चेअरमन ही बाबा होणार आहे, तसं बाकीच्या 3 पॅनलचे चेअरमन कोण होणार आहे सांगा ना। सांगत नाहीत, नंतर अरे कधी नंतर 19,750 लोकांना कळायला नको की कोणाकोणाला कोण कोण
नेतृत्व करायला निघालेलं आहे. मग त्याच्यामध्ये जनता ठरवेल ना, ही बरं आहे का, ही बरं आहे का, ही बरं आहे का, ही बरं आहे. कारण तुम्ही मालक आहात, तुम्हाला ठरवायचं आहे. आपलं प्रपंच, आपला कायापालट, आपल्यामध्ये सुधारणा कोण करू शकतं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार साकल्याने तुम्हाला करायचा आहे. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना ज्या आपल्या संस्थापक शिल्पकारांनी, हे दादासाहेब शेंबेकर, गुलाबराव मुळीक, दत्तात्रय करंदीकर, कृष्णाजी भोंगळे, DB जगताप, धुळाजी कोकरे, शंकरराव तावरे, माधवराव तावरे, भागुजी पोनकुले, भालचंद्र तावरे, ह्या सगळ्या मान्यवरांनी हे जे रोपटं लावलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो जाता जाता, आपण कधी मानतो कधी मानत नाही, परंतु काळाच्या नियतीच्या पुढं एखादी व्यक्ती आपल्यातनं निघून गेल्यानंतर आपण म्हणतो ती वर्ण भक्ती आहे. ती बघत असताना ते म्हणतील की खरोखरीच आम्ही 1955ला जे रोपटं लावलं ते श्री नीलकंठेश्वर पॅनल